गाईस तर आपण आज चाललो आहे कायाकिंगला खाऊनेला. तर बघूया आपला एक्सपिरियन्स कसा आहे. आणि आपला एक मित्र होता त्याला आपण फोन लावलेला आहे आणि बघूया आता पोहोचल्यानंतर आपण एक्सपिरियन्स शेअर करू व्हिडिओमध्ये काय आपला एक्सपिरियन्स आहे. आणि नक्की मी व्हिडिओच्या एंडला त्याच्याबद्दल डिटेल्स टाकणार, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळं. तर बघू आता आपला एक्सपिरियन्स. मित्रांनो आपण बघू शकता आपण आलेलो खवणे कायाकला आणि आपल्याला समोर सनसेट दिसत आहे आणि या साईडला आपल्या मँग्रोव्ज आहेत तुम्ही बघू शकता. आणि किती सुंदर व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर मालवणमध्ये येत असाल फिरायला तर खवणेला पण तुम्ही नक्की जा, तुम्हाला हा एक्सपिरियन्स अनुभवायला भेटेल. आणि मी ह्या कायाकिंगवाल्यांचा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि व्हिडिओच्या एंडमध्ये पण टाकणार आहे. तर आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो. तर गाईस आपण बघू शकता इथे राईट साईडला आपल्या मँग्रोव्ज आहेत आणि ते सनसेटमुळे ते एकदम ग्लो होतं येल्लोमध्ये बघू शकता. आणि आपली कायाकिंग ट्रिप गाईस संपलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून पण इथे कायाकिंग चालू आहे. आणि हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी तर कोकणातला आहे आणि मला हा एक्सपिरियन्स आवडलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही जर मुंबई पुणे कोल्हापूर साईडून जर येत असाल आणि हे एक्सपिरियन्स करायला तर तुम्हाला किती चांगलं वाटेल एक्सपिरियन्स करायला. गाईज आता तुम्हाला जर खवणे कायाक्सला यायचं असेल तर हा दादा आहे, तुम्हाला सांगणार काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. आणि यांचा नंबर मी नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर आपण दादांना विचारूया आता काय काय डिटेल्स सांगू शकता ते सांगतील ते आता. नमस्कार. श्री नामदेव महाराज कायाकिंगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जर गाईज तुमचं खवण्यामध्ये येणं झालंच तर कायाकिंगचा मनमुराद आनंद आपल्याला जर लुटायचा असेल तर तुम्ही नक्कीच श्री नामदेव महाराज कायाकिंगला भेट द्या. यामध्ये आम्ही तुम्हाला गाईड देतोय, तो आमचा गाईड पेड असेल, परंतु यामध्ये जे पॉईंट्स आहेत, मॅनग्रूव्ह सफारी आहे, मॅनग्रूव्हची केव आहे, त्याच्यानंतर आतमध्ये जो फिशपाचा पॉईंट आहे, आजूबाजूची जी सिनरी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करता येतील. आणि त्याचबरोबर आपल्याला मध्ये काही ठराविक ठिकाणी आपल्याला लिंबू सरबत मिळेल, जे काही पेड असेल. म्हणजे जर आपल्याला तहान वगैरे लागत असेल तर आपल्याला सगळ्या सोयीसुविधा तिकडे पुरवल्या जातील. तसेच आमच्याकडे कायाकिंग सोबतच श्री स्वामी समर्थ खानावळ आहे.